लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत असतो की आता सुरुवातीलाच इथे नंदिनी दाखवलेली आहे. नंदिनीच्या बेडरूममध्ये खूप पसारा झालेला असतो कपड्याचा. तेव्हा नंदिनी म्हणत असते, खरंच पसाऱ्यावाल्याची बायको अगदी शोभतेस, त्यांचा वाण नाही पण गुण लागलाय मला. चल नंदिनी पटकन आवर, जायचंय आता, असं तिचं चालू असतं. तितक्यात खरं शारदा फोन करते. शारदा फोन करत असते. आता सुरुवातीला नंदिनीने तो कट केलेला असतो. आता इथे शारदा परत फोन करते. तेव्हा इथे नंदिनीला वाटतं असतं काहीतरी झालंय का. तेव्हाच आई ते परत परत फोन करते. असं म्हणून आता इथे शारदाचा फोन उचलते. आई काय झालंय असं म्हटल्यानंतर इकडनं शारदा म्हणतो, तुम्ही दोघी ठीक आहात ना गं. तेव्हा नंदिनी म्हणते, हो आई ठीक आहात आम्ही दोघी पण, मी पण घरीच आहे आणि काव्यासुद्धा घरीच आहे, तू नको टेन्शन घेऊ. पण तुला काय झालं एवढं घाबरायला. तेव्हा शारदा म्हणत असते, हो ना गं, अगं माझा जीव जरा घाबरायच लागलाय. काय झालंय नेमकं सांगतेस का आई. तेव्हा इकडनं शारदा म्हणत, अगं काय आहे ना, आज मी राशी भविष्य वाचलं आणि तू राशीवर आज दुःखाचा डोंगर येणार आहे. असं म्हटल्यानंतर नंदिनी सुरुवातीला जरा घाबरते बरं का. परत म्हणते, अगं आई नको टेन्शन घेऊ, तू रास तर माझी ना आणि काव्याला काही होणार नाही, नको काळजी करू तू. तेव्हा खरं ते शारदा म्हणत असते, अगं तुझ्या लक्षात येते का एक गोष्ट, पारची सुद्धा तू रास आहे आणि पार्थ आणि तुझ्यामधला दुवा कोण तर काव्याला तर काही होणार नाही ना. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, आई तू नको काळजी करू, काही होणार नाही, काव्या घरीच आहे आणि आम्ही आमची काळजी घेऊ, तू टेन्शन घेऊ नको बरं. असं म्हटल्यानंतर शारदा म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही दोघी काळजी घ्या बरं का. असं म्हणून फोन ठेवला जातो. आता नंदिनी देवाकडे प्रार्थना करत असते की काव्याला सुखरूप ठेव, तिला काही होऊ देऊ नको. आता इकडे दुसऱ्या विजय जरा टेन्शनमध्येच बसलेला असतं बरं का. तितक्यात वसू येते. वसू आल्याबरोबर त्याला हळू आवाजात बोलत असते बरं का. आणि विजय सुद्धा तिच्या हळू आवाजात बोलतो तिला. ती म्हणते, काय बोलता हळू आवाजात. अहो तुम्ही बोलताय म्हणून मी बोलते. अरे देवा, मी हळू आवाजात काय बोलते काय माहिती. अहो तुम्हाला एक सांगायचं होतं, खरं तर नंदिनी आत्ता घराबाहेर गेली पण काव्याला आणखी 1 तास बाकी आहे. असं म्हटल्यानंतर विजय म्हणत असतो, त्या नंदिनीला मरू दे, तिचं काही करायचं नाही, मला त्या काव्यात इंटरेस्ट आहे. 1 तास ना तर ठीक आहे, 1 तासाने बघूया. त्यावर खरं वसू म्हणत असते, अहो ठीक आहे काय, त्या माननीने त्या दोघींसाठी ड्रायव्हर नेमलाय आणि सतत त्यांच्यासोबत राहणार आहे जणू. त्यावर विजय म्हणत असतो, अहो त्या ड्रायव्हरचं काय घेऊन बसलाय, त्याचं मी बघतो. आज जो काही रक्तपात होईल तो घराबाहेरच होईल. काव्याला आज पार्थ वाचवायला नसेल, नंदिनी वाचवायला नसेल, जीवा सुद्धा नाही, माननी काकू नाही, तो विक्रम नाही आणि मिथून सुद्धा नाही, तिला आज वाचवायला कुणीही येणार नाही. त्यावर वसू म्हणत, पण हे सगळं काही खूप लक्ष देऊन करा, कारण की पार्थ आणि नंदिनीला आधीच आपल्यावर संशय. असं म्हटल्यानंतर विजय म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका, आज सगळं काही आपल्याच मनासारखं होणार आणि काव्या आज गेलीच म्हणून असंही ते विजयने म्हटलेलं असतं. वसू तरी ते फार खुश असते बरं का. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्या असते ती क्लासला जाण्यासाठी निघालेली असते. तेव्हा माननी येते, तू चाललीस ना तर ही छत्री घेऊन जा. अगं बाहेर किती ऊन आहे, उकडतंय, मी आत्ताच टेरेसवर गेले होते. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते, अहो इतकं ऊन आहे उकडतंय तर तुम्ही कशाला गेला होता टेरेसला. कशाला गेला होतात म्हणजे, अगं वाळवणाचे पदार्थ टाकायला, उपवासाच्या पापड्या, साबुदाण्याच्या पापड्या, परत कुरडाया, पापड हे सगळं वाळत घातले. विक्रम आले ना आता, हे तळून दे ते तळून दे असं म्हणत राहतील. तेव्हा लगेच काव्य म्हणत असते, आपले बाबा एक रसिकत आहे का नाही हो, कसले रसिक, अगं खादाडत, यांची रसिकता सांभाळता सांभाळता माझ्या नाकीनं आलेत. तेव्हा काव्य म्हणते, बरं ठीक आहे आई मी आता निघते. तेव्हा लगेच माननी म्हणत, नंदिनी पोहोचली असेल ना. हो आई ती पोहोचली असेल मगाशी, बरं तू काळजी घ्या, नीट जा. असं म्हटल्यानंतर काव्य म्हणते, आई तुम्ही इतकी कशाला काळजी करता. तेव्हा ते माननी म्हणतात, काव्या तुला सांगू, मला खूप काळजी वाटते ग तुमच्या दोघींची. हे सगळं खूप काळानंतर जुळून आले. तुला तर माहिती, आपण सगळ्यांनी रडून रडून डोळे लाल केले होते. त्यानंतर कुठे तुमचं लग्न जुळलं होतं. लग्न झाल्यानंतर तुमचे मन जुळायला किती दिवस लागले. ते जुळल्यानंतर खरं आता कुठे माझ्या घरात 2 नातवंड येणार आहेत. आधी तुमच्या हातात दुपट्यात येतील, मग रांगायला लागतील, मग दुडू धावायला लागतील या घरात. हा काळा धागा, ते ड्रायव्हर दादा, हे सगळं फक्त तुमच्या काळजीपोटी आहे. रागावू नकस गत काव्या. तेव्हा काव्य म्हणते, आई असं काही नाहीये. तेव्हा ते माननी म्हणतात, काव्या एकदा काय जीवा नंदिनीचं आणि तुझं आणि पारचं बाळ हातात आलं की मग. असं म्हटल्यानंतर लगेच तिचं बोलणं थांबवते बरं का काव्य आणि म्हणत असते की मग तुमची काळजी सोडून मी नातवंडाची काळजी करायला मोकळी, असंच नाही. तेव्हा माननी म्हणते, हो अगदी बरोबर, असंच ग बाई असंच, तोपर्यंत काळजी घ्या तुमची. तेव्हा ते काव्यामध्ये, बरं ठीक आहे आई मी अशी जाते आणि अशी येते. तेव्हा माननी म्हणते, हो ठीक आहे, गेलं की कळव मला. असं म्हणून काव्या निघून जाते आणि माननी सुद्धा तिच्या कामासाठी निघून गेलेली असते. आता काव्याचा इथे काळा धागा तिच्या हातातून निसटलेला असतो बरं का, खाली पण कोणाचंही लक्ष नसतं. इकडे जी काही वसू असते, वसू तर काव्यावर टपूनच बसलेली असते. काव्या एकदाची घराबाहेर गेली की लगेच हे
हे सगळं काही विजयला सांगण्यासाठी. अगदी तसंच करते, बेडरूममध्ये जाते आणि लगेच विजयला फोन करते. काव्या आत्ताच घराबाहेर गेली आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तिच्या हातात लाल कलरची छत्री आहे. असं म्हटल्यानंतर विजय म्हणतो सेलिब्रेशनसाठी तयार राहा, आज काव्याचं काम तर होणारच. असं म्हणून फोन ठेवला जातो. आता विजय हा काव्याचीच वाट पाहत असतो. आता काव्याच्या हातात पुस्तकं असतं आणि काव्याच्या हातात छत्रीसुद्धा असते बरं का, आणि पिंक कलरचा ड्रेससुद्धा असतो. आता ती गाडीत बसते आणि गाडीत बसून इथून जाते आणि इथे विजय तर टपलेलाच असतो. विजय लगेच त्या गाडीच्या मागे इथे निघालेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो तर त्याच्या पायाला काहीतरी चिकटलेलं असतं. तेव्हा इकडनं जी काही माननी असते ती म्हणत असते काय झालं रे जीवा. तेव्हा जीवा म्हणतो अगं बघ ना काहीतरी माझ्या पायाला चिकटले. बरं ठीक आहे, मी आशाला सांगते पुसून घ्यायला, हा तुझा डब्बा धर. तेव्हा जीवा म्हणतो बरं ठीक आहे, ती आडगळीच्या रूमची 4 फूट जागा आशाला साफ करायची सांग. 4 फूट का रे, काय आहे ना, तो वेळ आधी पाळणा आणलाय ना, तो एकदाचा त्या आडगळीच्या रूममध्ये ठेवतो म्हणजे तुझ्या जीवाला शांतता, असं म्हणून निघतो. तेव्हा माननी त्याचा हात धरते आणि त्याला थांबवून. आता माननी जीवाला मस्का मारायचं काम करत असते. हँडसम दिसतोस रे, हँडसम. आणि मी त्या दिवशी तर म्हणलीस तुला हा सूट अजिबात सूट होत नाही. अगं मस्का मारताना स्वतःचे वाक्य तरी लक्षात ठेव जा, असं म्हणून नाराज झालेला असतो. तेव्हा इकडनं माननी म्हणते सॉरी हा जीवा, हे बघ मला माहिती आहे तू किती प्रेमाने तो पाळणा आणला होतास, पण तुला एक सांगू का, मला आबा नेहमी म्हणायचे की वेळेआधी कोणत्याही गोष्टी स्वतःसाठी चांगल्या नसतात. वेळेआधी खाल्लेलं नाही, वेळेआधी वस्तू आणलेल्या सुद्धा नाही, ह्या आपल्यासाठी घातक असतात. असं म्हटल्यानंतर माननी म्हणते तुला तर मी म्हटलं होतं ना माझ्या त्या दोन मिसकॅरेजबद्दल, तेव्हा खरं तर मी इतक्या प्रेमाने बऱ्याच गोष्टी आणून ठेवल्या होत्या आणि जेव्हा हे मिसकॅरेज वगैरे झालं ना तेव्हा खरं तर इथे मला त्या सगळ्या गोष्टी पाहून इतका त्रास होत होता ना की विचारू नकोस. आपण इतक्या प्रेमाने गोष्टी आणलेल्या धड फेकून सुद्धा देता येत नाहीत आणि धड जपता सुद्धा येत नाहीत, त्यासाठी मी तुला सांगते. माननीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा जीवा तिला जवळ घेतो. आई शांत हो आधी, मला कळलं आता मी वेळेआधी एकही गोष्ट आणणार नाही आणि तो पाळणा तुझी लाडकी सून आणि मी संध्याकाळी शिफ्ट करतो. झालं तर मग ठीक आहे, मला आता उशीर होतोय. बरं ठीक आहे, जा व्यवस्थित जा. आणि कशाने जाणारच, बाईकने आणि कशाने, आता तुझी लाडकी सून तर माझ्याबरोबर नाही येणार. अरे जीवा असं काय बोलतोस, तुझं काही मी लाड करत नाही का, तुझी काळजी नाही का मला. हो माझी काळजी तुला, बरं ठीक आहे चल देवघर आहे समोर, मला देवघरासमोर खरं सांगायचं, आता तुझा हा लेक तुला प्रिय आहे का तुझी लाडकी सून, सांग मला. तेव्हा इथे मानन म्हणते असं काय करतोस, असंच नाही, मला आत्ताच कळून घ्यायचं आहे नेमकं कोण आहे तुझ्यासाठी जास्त प्रिय. असं म्हटल्यानंतर मानन म्हणते सांगू, खरंच सांगू, सांगून टाके एकदाचं, खरंच सांगते तुझी आणि नंदिनीची होणारी मुलगी. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो खरंच कसलं भारी उत्तर दिलंस ना, खरं तुला राजकारणात पाहिजे होतीस तू. अरे मेल्या गप्रे, तुला आता उशीर होत नाही वाटतं, गप्पा मारत बसलास, उशीर होतोय बाबा जातो मी, असं म्हणून जीवा निघून जातो. आता माननी बाप्पांना प्रार्थना करत असते माझ्या मुलांना सुखरूप ठेव, असं म्हणून जातच असते. तितक्यात खरं तरी ते समोर तिला पायाखाली धागा येतो तो काळा. ती म्हणते हा धागा कुणाचा असेल, मी सकाळी तर बांधला होता मुलींना, कुणाचा पडला असेल, नंदिनीचा पडला असेल का. तेव्हा लगेच तिला काव्याचं बोलणं आठवतं की आई जरा लूज बांधा म्हणून. तेव्हा ती म्हणते काव्याचाच पडलाय का, थांब मी काव्याला फोनच करते. असं म्हणून काव्याला फोन करत असते बरं का. पण काव्याचा फोन तरी इथेच वाजत असतो, त्यामुळे ती बेडरूममध्ये जाते आणि बघते तर काय काव्याने मोबाईल घरीच ठेवला, ह्या पोरीने घरीच मोबाईल ठेवला, आता काय करू मी. असं म्हणून ती ड्रायव्हर काकाला इथे फोन करते आणि ते जे काही ड्रायव्हर असतात ते गाडी चालवत असतात आणि गाण्याचा वगैरे आवाज असतो त्यामुळे त्यांना आवाज येत नाही, ते सुद्धा आता इथे फोन उचलत नाहीत. त्यामुळे ते मानाने फार टेन्शनमध्ये आलेले असते. इकडे वसूला काही दम नसतो. वसूने विजयला फोन केलेला असतो, झालं का त्या काव्याला उडवलं का, नाही अजून, मी तिला फॉलोच करते, तिचा क्लाससुद्धा कुठे मला माहीत नाही. तेव्हा वसू म्हणते मला सुद्धा नाही ना माहीत, पण तुम्ही हे जे काही करताय का ते व्यवस्थित करा, कुणाच्याही दृष्टीत तुम्ही पडता कामा नाही. विजयराव तुमचं मला हे कळतच नाही नेमकं, तुम्ही हे दुसऱ्यांना सुद्धा काम करायला देऊ शकला असतात ना, पण नाही, तुम्हाला स्वतःलाच करायचं होतं का हे सगळं काही. त्यावर विजय म्हणत असतो हो मलाच करायचं होतं, कारण की या कामासाठी मी दुसऱ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यावर वसू म्हणत असते बरं ठीक आहे करा, पण काळजी करा, कारण की कुणाच्याही दृष्टीत तुम्ही पडायला नकोय. असं म्हटल्यानंतर विजय म्हणत असतो तुम्ही काळजी करू नका, आज ह्या काव्याचं काम तर मी संपवणारच आहे. तेव्हा इकडनं वसू म्हणत असते आज तुमचा हा धाडशीपणा खरं पाहायला रम्या इथे पाहिजे होते, तिला खरंच बरं वाटलं असतं. असं म्हटल्यानंतर विजय म्हणतो बरं ठीक आहे चालेल ठेवू का. त्यावर वसू म्हणत असते हो फोन ठेवा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे काम खूप लक्ष देऊन करा तुम्ही, आणि आजच हे काम आपल्याला संपवायचं आहे, आजचा लास्ट चान्स आहे आपला. असंही ते वसुनी म्हटल्यानंतर विजय म्हणतो हो ठीक आहे चालेल ठेवतो आता मी, असं म्हणून फोन ठेवला जातो. इकडे मात्र विजयचा वेगळाच प्लॅन असतो. तो आता इथे त्याच्या गाडीतली एक बंदूक काढतो आणि म्हणत असतो
आज काव्या तुझ्या बाळाचा या युनिव्हर्समधला शेवटचा दिवस. आज जर चुकून तुझं बाळ वाचलं ना तर या बंदुकीनेच तुला आणि तुझ्या बाळाला मी संपवेल, कारण की तुझ्यामुळे आमचं जे काही नुकसान झालं आहे ना त्याची भरपाई तर मी करणारच, असा विजय स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो. आता काव्याने नेमकं याचं कोणतं नुकसान केलं आहे हे पाहण्यासारखंच आहे. इकडे दुसऱ्या बाजूने टेन्शनमध्ये आलेले असते. माननी बाप्पासमोर हात जोडते आणि माझ्या काव्याला काही होऊ देऊ नको असंही ते प्रार्थना करत असते. तितक्यात खरं मिथून काका येतात. काय झालं वहिनी? अहो काव्याचा धागा इथे पडलाय, तुम्ही नका काळजी करू, त्यात काय एवढं, ती पोचली असेल, नका टेन्शन घेऊ असं म्हटल्यानंतर इथे माननी म्हणत असे, असं कसं म्हणताय तुम्ही, तिचा धागा इथे पडलाय, गुरुजींनी तो धागा दिला होता. तेव्हा मिथून काका म्हणतात, बरं मी नंदिनीला फोन करून विचारू का? नको नको, ती सुद्धा 2 जीवाची आहे, त्यामुळे तिला सुद्धा नको टेन्शन द्यायला. तेव्हा इथे मिथून काका म्हणतात, हो ते पण आहेच, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय, तुम्ही नका काळजी करू. पार्थला सांगू का? नको, पार्थला सुद्धा नको, त्याला जर सांगितलं तर तो धावतच घरी येईल. पार्थला नको, जीवाला नको, कुणालाही सांगायला नको. आता माननी फार टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा मिथून काका म्हणतात, वहिनी तुम्ही असं टेन्शन नका बरं घेऊ, पॉझिटिव्ह विचार करा, काही घडलंच नाही असं समजा. असं म्हटल्यानंतर माननी म्हणत असते, असं कसं समजू सांगा बरं, आता हा धागा इथे पडलाय हे मला माहीत असून सुद्धा असं समजणं कसं सांगा बरं, मला काळजी वाटणारच ना. आणि हा गुरुजींनी धागा दिलाय आणि त्या दिवशी गुरुजी सुद्धा म्हटले की तुमच्या घरावर खूप मोठं संकट येणार आहे आणि काव्यावर ऑलरेडी 2दा संकट आलेलं आहे. आता जर काव्याच्या बाळाला आणि काव्याला झालं तर काही, गुरुजी जे सांगतात ते खरं होतं, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा मिथून काका म्हणतात, हो मला सगळं काही माहिती आहे, पण नका काळजी करू तुम्ही, असं काही होणार नाही. मात्र माननीचं टेन्शन काही कमी होत नसतं. आता तितक्यात खरं पार्थचा इथे काव्याच्या मोबाईलवर फोन येतो. माननीला टेन्शन आलेलं असतं. आता पार्थला मी काय सांगू नेमकं, त्याच गोष्टीवर ती विचार करत असते. इकडे काव्या फोन उचलत नसते, त्यामुळे पार्थ इकडे टेन्शनमध्ये आलेला असतो. काव्या का फोन उचलत नसेल, त्या क्लासला गेले असतील असं इथे त्यांनी समजलेलं असतं. तितक्यात खरं दिव्या येते. दिव्याने खरं एक डिझाईन वगैरे बनवलेले असते, त्यामुळे ती आणून समोर लॅपटॉप ठेवते. सर मी डिझाईन बनवली, एकदा बघून घेता का? तेव्हा पार्थला ती डिझाईन फार आवडते. तुम्ही बनवली? हो मीच बनवली. वाव मस्तच की, छान असं म्हटल्याबरोबर लगेच दिव्या त्याला एक चॉकलेट देते. अहो असं काय करता, मी तुम्हाला चॉकलेट दिलं पाहिजे. अहो आता तुमच्याकडे चॉकलेट नसेल ना म्हणून म्हटलं माझ्याकडे आहे तर मी देते, मग तुम्ही मला परत लगेच द्या. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे. आता पार्थ हातात चॉकलेट घेतो आणि ते दिव्याला देतो. दिव्या लगेच त्याची सेल्फी घेते. आता सेल्फी घेतल्यानंतर इकडं पार्थ म्हणतो, हे कशासाठी? अहो सोशल मीडियासाठी. तेव्हा पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे चालेल. आता लगेच दिव्या म्हणत असते, इसी बात पर चला लंच करूया, मला फार भूक लागली आहे सर. तेव्हा पार्थ म्हणत असतो, बरं तुला बिर्याणी आवडत असली तर मी बिर्याणी आणली बरं का आज टिफिनमध्ये. असं म्हटल्यानंतर दिव्या म्हणत असते, काय बिर्याणी आणली? अरे वा, मला नॉनव्हेज फार आवडतं, असंही माझा टिफिन खायला मला आज बोर होत होतं. त्यावर पार्थ म्हणत असतो, काय आणलंस आज टिफिनमध्ये? अहो साबुदाण्याची खिचडी. असं म्हटल्याच बरोबर लगेच पार्थला काव्याची आठवण होती, जेव्हा काव्याने त्याच्यासाठी ऑफिसमध्ये खिचडी आणलेली असते आणि काव्या त्याला वाढत असते. हा सगळ्या गोष्टी त्याला इथे आठवतात. पार्थ थोडा त्याच विचारात गुंतलेला असतो. तेव्हा खरं तर इकडे दिव्या म्हणते, काय झालं सर? अहो मी टिफिन आणला, प्लेट आणला, तुम्ही कुठं हरवलात? तेव्हा पार्थ म्हणतो, काही नाही. बरं ठीक आहे, मी सर्व करते, तुमचा टिफिन द्या सर. असंही ते दिव्याने म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, आज आपण टिफिन एक्सचेंज करायचा का? तेव्हा दिव्या म्हणते, का बरं असं? काय आहे ना, मला साबुदाण्याची खिचडी फार आवडते, त्यात परत माझ्या बायकोने बनवलेला त्याला तर तोडच नाही. उपवास असल्या तर खावीच, पण उपवास नसताना सुद्धा खावी, खिचडीला रिप्लेसमेंट नाही. असं म्हटल्याबरोबर लगेच दिव्या म्हणते, सर प्रत्येक गोष्टीला या जगात रिप्लेसमेंट आहे. पार्थ म्हणत असतो, नाही असं कधीही होणार नाही. माझ्या बायकोच्या आणि त्याचबरोबर आईच्या हाताला तोड नाही, त्यांची खिचडी म्हणजे जगात 1 नंबर. असं म्हटल्यानंतर दिव्या म्हणत असते, हो का, चला माझी खिचडी एकदा खाऊन पहा. असं म्हणून डायरेक्ट चमचा देते. तेव्हा पार्थ म्हणतो, नको नको, तो चमचा उष्टावेल, माझ्या हातातच तुम्ही द्या. असं म्हणून पार्थ हातात घेतो आणि ती खातो. ठीक आहे तुम्ही बनवली ती. तेव्हा लगेच दिव्या म्हणते, हा मला माहिती आहे, आता तुमच्या बायको इतकी आणि आई इतकी छान नसेल बनवली, पण मी प्रयत्न केला. आता खरं तर इकडे जी काही दिव्या असते तिने रिप्लेसमेंट केलेली असते. स्वतःची खिचडी आता इथे पार्थला दिलेली असते आणि त्याची बिर्याणी स्वतः खात असते आणि त्या बिर्याणीचं तेवढंच कौतुकसुद्धा करत असते बरं का, तोंड भरून. आता तितक्यात ती असं देखील म्हणते, काय ना सर, आज मला जरा लवकर जायचं आहे, जाऊ का मी? असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो, काय झालं, ऑल ओके ना? असं म्हटल्यावर दिव्या म्हणते, नाही ना, काहीच ओके नाही. माझ्या घरमालकाने खरं तर मला रूम खाली करायचं सांगितलेलं आहे, त्यासाठी माझ्याकडं फक्त 1 आठवडा आहे, फार टेन्शन आहे, त्यामुळेच आज मला लवकर
दिवसावर जायचं असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो असं कसं तो घरमालक करू शकतो, एका महिन्याचा नोटीस पिरियड देत असतात ना असं म्हटल्यानंतर दिव्या म्हणत असते हो ना तेच तर, पण कोण नडणार त्याच्याशी, जाऊ द्या आज मी लवकर जाते आणि रूम पाहते. मुंबईत राहणं सर फार कठीण झालेलं आहे. आता बघा ना भाडं परवडत नाही, त्याचबरोबर आता नवीन डिपॉझिट ह्या सर्व गोष्टी आल्या, मला तर फार टेन्शन आलंय असं म्हटल्यानंतर पार्थ नका टेन्शन घेऊ, बघा मिळते का नाही तर असं म्हटल्यावर लगेच इकडनं दिव्या म्हणत असे नाहीतर काय सर मिळेल लवकर नका टेन्शन घेऊ असं म्हटल्या. दिव्या लगेच इकडनं होते मला वाटलं तुम्ही म्हणता नाही मिळत तर ये आमच्या घरी, म्हणजे दिवसभर ऑफिसमध्ये काम कर आणि घरी आईकडनं बिर्याणी सी. पार्थ तर ह्या दिव्याचं बोलणं इथे लाईटली घेतो बरं का, मात्र दिव्याचा इरादा देशमुखांच्या घरात शिरण्याचा आहे वाटतं बरं का. काय वाटतं तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा. आता इकडे दुसऱ्या बाजूला घरी फार टेन्शनमध्ये असते, अक्षरशः रडणं काय थांबत नसतं तिचं. तेव्हा इकडनं मिथून काका म्हणता वहिनी तुम्ही शांत होता का नाही, तुम्हाला पाहून मला टेन्शन आलं आहे. तेव्हा इकडनं वसू येते काय झाले माननी तुला का रडतेस. तेव्हा माननी म्हणते उगच काळजी असण्यासारखं अजिबात तुम्ही दाखवू नका प्लीज वसुताई तुम्ही इथून जा असं म्हटल्यानंतर लगेच वसू या घरात काळजी करणं सुद्धा कुणाची चोरीच आहे झाली आता. त्यावर खरं माननी म्हणते तुमची काळजी आम्हाला चांगलीच माहिती आहे वसुताई. त्यावर लगेच वसू म्हणत असते या घरात काव्याला काही झालं तरी माझ्यावरच काय येतं बरं असं म्हटल्यानंतर माननी लगेच उठते आणि वसूला म्हणत असते खरं तरी ते मी काव्याची काळजी करते, काव्यामुळे रडते हे तुम्हाला कसं कळलं, तुम्ही काव्याचं नाव कसं घेतलं असं म्हटल्यानंतर वसू थोडी माननी मी असंच तिचं नाव घेतलं. आता मात्र वसू थोडी अडकत असते बरं का. तेव्हा माननी म्हणते वसूताई तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही अडकत आहे. प्लीज वसूताई तुमच्यापुढे मी हात जोडते, पदर पसरवते प्लीज, काही जरी तुमच्या डोक्यात काळबिंद्र असेल ना ते आत्ताच थांबवा, बस करा तुमचं हे सगळं काही जरी तुम्ही प्लॅनिंग करत असला ती सुद्धा थांबवा, मी पदर पसरून हात जोडते तुमच्यापाशी, काही करू नका असं म्हणून माननी ते रडत असते बरं का. तितक्यात मागणं काव्य आलेले असते आई काय झालंय तुम्हाला असं म्हटल्याबरोबर माननी आता काव्याकडे वळून पाहते. काव्या धावतच इथे माननीकडे आलेले असते. माननी म्हणत असते काय झालं काव्या तू ठीकच ना, तुला काही झालं तर नाही ना असं म्हणून इथे रडत असते आणि काव्याला मिठी मारत असते. तेव्हा काव्या म्हणते आई असं काय करताय तुम्ही, रडताय कशाला आणि असं का विचारताय की मला काही झालं तर नाही ना. त्यावर माननी तो धागा काढते आणि काव्याला दाखवते आणि म्हणते बघ हा धागा इथे पडला ग, आणि तुला सांगितलं ना हा धागा व्यवस्थित जपायचा आहे म्हणून, हा गुरुजींनी धागा दिलाय काव्या, तुला कळत कसं नाही ग, मी काळजी करते तुम्ही सिरियसली कुणीच घेत नाहीत मला. आता काव्या इथे बोलण्याचा प्रयत्न करत असते, मात्र माननी इतकी रडत असते आणि इतकी बोलत असते ना देत नसते. ती म्हणत असते की सकाळीच मी तुला धागा बांधला होता ना आणि तूच म्हणलीस लूज बांध म्हणून तर हे सगळं काही झालं ना, मी जर फिट बांधला असताना तर हा धागा इथे निसटलाच नसता. आता इथे काव्याला खरं धागा आता लगेच बांधायला लागते. तर माननी पाहते तर काय काव्याच्या हातात ऑलरेडी धागा असतोय. तेव्हा इथे माननी म्हणते काय तुझ्या हातात धागा आहे, म्हणजे हा धागा नंदिनीचा आहे का असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते हो आई मी तेच सांगते तुम्हाला मगापासून, मी सांगते सगळं काही. आता काव्या इथे सांगणारच असते तितक्या तिकडनं आशा आलेली असते. आशा म्हणत असते वहिनी हा डागच जात नाही ओ ड्रेसचा काय करू. तेव्हा माननीचं त्या ड्रेसकडे लक्ष जातं. तेव्हा तिला आठवतं की हे सकाळी तर नंदिनीने हा ड्रेस घातला होता. तेव्हा माननी म्हणते अगं हा तर नंदिनीने सकाळी ड्रेस घातला होता ना, मग हा इथे कसं काय असं म्हटल्यानंतर लगेच आशा म्हणत असते काय ना वहिनी माझ्याकडनं सकाळी एक गडबडच झाली असं म्हणून ते फ्लॅशबॅक दाखवलेला असतो. आता आशा नंदिनीच्या रूम मध्ये गेलेली असते. नंदिनी ऑफिसला जाण्यासाठी घाई गडबडीत असते. आशा डायरेक्ट येऊन ते नंदिनीला धडकलेली असते. आता जीवासाठी तिने स्मूदी बनवून आणलेली असते, सगळी ती सांडलेली असते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते आशा असं काय करतेस, अगं आधीच मला उशीर झालाय, असं घाई गडबडीत काम नको ग करत जाऊ. तेव्हा आशा सॉरी ताई खरंच सॉरी चुकलं माझ्याकडनं. तेव्हा नंदिनी म्हणते बरं ठीक आहे आशा ताई पण एवढा ड्रेस तुम्ही धुवून टाकाल का असं इथे नंदिनीने बोललेले ह्या सर्व गोष्टी आता इथे आशाने सांगितल्यानंतर इथे माननीला आठवतं की जीवा सुद्धा सकाळी म्हणत होता की त्याच्या पायाला काहीतरी चिकटलंय. तेव्हा माननी म्हणते जीवा त्यामुळेच म्हणत होता का, बरं आशा तुझा हा ड्रेसचं बघ तुझं तू, पण काव्या तू काय म्हणत होती सांग बरं. बरं काव्या म्हणत असते हा धागा माझाच आहे आई. तेव्हा माननी म्हणते अगं तुझा कसा असेल, हा तर तुझ्या हातात आहे ना. तेव्हा काव्या म्हणते मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते मगापासून, थांबा मी सांगते असं म्हणून आता इथे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं. आता इकडे जी काही नंदिनी असते म्हणजे जो विजय काव्या समजतोय ती गाडीतून उतरते आणि इकडनं विजय सुद्धा रेडी असतो. तेव्हा खरं तर विजयला काव्याने जे काही म्हटलेलं असतं की मी प्रचंड स्वाभिमानी आहे, ही जंगलातली वाघीण एका उंदराला घाबरत नसते, हे शब्द त्याला इथे आठवतात. आणखी त्याच्या मनात काव्याविषयी राग येतो आणि तो डायरेक्ट नंदिनीला जाऊन धडकतो. आता त्याला कुठे माहिती ही काव्य नाही म्हणून. आता नंदिनीला इतक्या जोरात धडक देतो की डायरेक्ट नंदिनी खाली पडलेली असते, तिची छत्री उडून लांब गेलेली असते. तिच्या हातात जे काही ते काव्याचं पुस्तक असतं त्याचे पानं सगळीकडे ते पसरलेले असतात.
नंदिनीला जोराचा धक्का बसलेला आणि ती खाली कोसळलेली असते. आता नंदिनीसोबत नेमकं काय होतं हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम.